नमस्कार. KDMC निवडणुका सुरू झाल्या. कोणाची सत्ता येणार, कोण मारणार बाजी, काय आहे मतदारांचे म्हणणे, ऐका जिल्हा वार्ताने सुरू केलेल्या एका नवीन सेगमेंटमध्ये क्या बोलती पब्लिक. आज आलो आहोत आपण कल्याण पूर्व मध्ये. तर चला जाणून घेऊया इकडच्या लोकांचे मत या निवडणुकीबाबत. पहिल्या निवडणुकीमध्ये आमदार निवडून आले, ते बोलले तुमचा कल्याण पूर्वेचा विकास करणार. काय विकास केलाय अजून? त्यांनी साध्या गटारी सुद्धा बांधल्या नाही. आमदारकीला निवडून आले, विचारायला सुद्धा आले नाही का तुमच्या समस्या काय आहे. निवडणुकीपर्यंत आम्हाला विचारलं का बाबा तुमच्या समस्या काय आहे, तुमच्या समस्याला आम्ही दाद देऊ, पण काही आले नाही, अजिबात आले नाही डोकवायला. निवडून आले तसे कोणी विचारलं सुद्धा नाही. पोरांना नुसतं सांगतात आम्ही येऊ, आम्ही हे करू, कोणी केलं नाही. एवढं एक ग्राउंड पडलंय, ते गार्डन पडलंय, गार्डन मध्ये पण फार झुगारी बसतात, दारुडे बसतात. काय उपयोगाचे? ग्राउंड खेळायसाठी आहे, मैदान खेळायसाठी आहे, बगीचा खेळायसाठी आहे लहान पोरांच्या, का झुगारीच्या अड्ड्यांसाठी आहेत. ते बघावं तेव्हा झुगारवाले बसतात, दारुडे बसतात, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही. नगरसेवक असू या आमदार असू या खासदार असू, कोणी सुद्धा डोकून बघितलेलं नाही आहे. ज्यांनी त्यांनी आपापल्या झोळ्या भरतात. बघा, ऍक्च्युली सत्ता त्यांची यायला नाही पाहिजे, पण त्यांची सत्ता येणार आहे. ज्यांचं आता महाराष्ट्रावर देशावर ज्याचं सत्ता आहे तेच कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा मग 29 ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये शिवसेना भाजप सत्ता येणार. ऍक्च्युली कल्याण पूर्वचं जर बघितलं तर काही विकास नाही केलेला. मी आता गेले 35 वर्ष राहतोय, हाय तसंच कल्याण आहे. कल्याणमध्ये काही बदल नाहीये. एवढी ट्रॅफिक होते संध्याकाळची, लोकांना जायला रस्ता नसतो की, आणि खड्डे एवढे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डे हेच समजत नाही. सत्ता तो अभी जे चालू है वही कंटिन्यू होना चाहिए. विकास कामं म्हटले तर अजूनही काही प्रोसेसमध्ये आहे, म्हणजे चालू आहे कामं, असं पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. पण व्हायला पाहिजे ते रोडचं वगैरे काय आहे, गटारीचे कामं वगैरे आहे ती व्हायला पाहिजे, ती अजून प्रोसेसमध्ये आहे. सत्ता जर कोणाची पण यावी, पण एखाद्या अशा माणसाची यावी, शिक्षित माणसाची, की ज्याने आमचं ग्राउंड आमचं नगर जरा ठीकठाक होईल. आमच्या ग्राउंडची हालत अशी आहे, खेळणाऱ्या पोरं इथं पळत असतात आणि ग्राउंड मध्ये अशा शिगा आहेत. आमचे नगरसेवक गेडमची झोपली आहे. ते स्टेडियम बांधले बिनकामाचं, काय ते कामाचं नाही स्टेडियम. ग्राउंडवर माती आमचं मंडळातले माणसं, आम्ही जेवढे पण मंडळ इथं खेळतात तेच माती आणून बनवतात ते, आणि त्याचं आम्हाला भाडं पण द्यायला लागतं केडमसीला. आम्ही आमच्या सगळ्या हिशोबाने करतो आणि आम्हाला काय करायला भेटत नाही इथं. आणि हे वरतून असे शिगा बिगा पडल्यात, पोरांना पळायला जागा आहे, पळाले का इथं लागतं पडल्यावरती. असं खूप काही आता इथं राजकारण चालू आहे, इथं अडचणी खूप आहेत. सत्ता त्यांची आहे. आता ते ईव्हीएम मशीन बॅलेट पेपरवर घेतले असते तर सत्ता दुसऱ्याचीच आली असती. पण काय आहे, आता ते त्यांची सत्ता आहे, त्यांचंच सगळं आहे, म्हणून ते त्यांच्याच नगरसेवक येतात. रस्त्याला खड्डे काय काहीच नाही. आता इथं एवढी ट्रॉफिक होती, तिसगाव नाक्यातून सिद्धार्थ नगर, अजून आपले हवे रस्ता, एवढी ट्रॉफिक होती, काय होतं त्याला पर्याय नाही. तेच आहे सगळं. खड्डे एवढे डिमांडाच्या बाहेर खड्डे. आता सामाजिक माणसाने काय करायचं, म्हातारं कोताऱ्याने काय करायचं. आता आम्ही डिलिव्हरी पेशंट घेऊन जातो तर ती बाई बोलते हळू घ्या रिक्षा. आता आम्ही त्याच्यामध्ये खड्ड्यांमध्ये त्या बाईला घेऊन जातो, पण एकदम हळूच घेऊन जातो. राष्ट्रवादी पण आहे, पण शक्यतो करून आमच्याकडं अशी आवश्यकता आहे की शिवसेना आमच्याकडं जास्त आहे आणि शिवसेनेला आम्ही सगळेजण त्यांनाच हे करणार आहे, मत देणार आहे.